तुमचे पेनाचं टोपण. साहेब, मॅडमच मी कॉलेजला सोडून येतो. मॅडम निघूयात. बरं आहे. रजा घेतो. सर शेवटचा प्रश्न. पुन्हा केव्हा ते सर शेवटचं प्लीज सर प्लीज सर सर प्लीज. विश्वांबर, वयात आलेल्या मुलीला तू त्या शुभ्याबरोबर कसं काय पाठवतोस? नाही म्हणजे मला श्रावणीची काळजी वाटते म्हणून म्हटलं. नंदाक्का, त्यांनी आजवरच्या त्याच्या कामातून माझा विश्वास जिंकलाय. शुभू खरंच गुणी मुलगा आहे. आपण डोळे झाकून त्याच्यावरती विश्वास ठेवू शकतो. गुणी माणसंच गुण उधळतात विश्वांबर. या शुभ्यावरचा विश्वास तुला महागात पडणार आहे एवढं नक्की. बाकी व्हायचं ते होणारच. बदडून काढायला पाहिजे. काय तुम्ही मला बाहेर शिवाय द्यायला सगळ्या? बाहेर कशाला कोणाला शिवाय देऊ? माझा शत्रू माझ्या बाजूलाच बसलाय ना. म्हणजे मी हो तूच आहेस माझा सगळ्यात मोठा शत्रू. तूच आहेस. अरे इतका चांगला प्लॅन केला होता मी, पण तू सगळ्याची वाट लावून टाकलीस. पुन्हा तू येडेपणाचा गोठा आहेस पावळत. मी काय केलं आता? खून खून कुणाचा? माझ्या स्वप्नांचा, माझ्या इमोशन्सचा खून करून टाकलास तू. आधीच तुला माहितीये ना मी बाबांच्या एकाच माईलसाठी किती स्ट्रगल करते. मी ठरवलं होतं आज काही झालं तरी बाबांच्या पायाला हात लावी, त्यांचा आशीर्वाद घे. पण तू मध्ये आलास आणि सगळी वाट लावून टाकलीस. अच्छा, तसा प्लॅन होता होय तुमचा? मला वाटलं ते पेनाचं. तू ना त्या पेनाच्या टोपणा इतका पण उपयोगी नाहीयेस. मॅडम, तुमची आयडिया खरंच कडक होती, पण साहेबांचा मूड त्यापेक्षा कडक असतोय. तुम्हाला माहिती आहे ना? ते जर चिडले असते ना तर काय केलं असतं? ओरडले असते. फार फार तर माझा गाल लाल केला असता. पण ठीक आहे ना, त्या निमित्ताने त्यांचा स्पर्श तरी झाला असता मला. नाही मॅडम, साहेबांनी जर का तुमच्या कानाखाली मारली असती की नाही तर तुम्हाला लय वाईट वाटलं असतं. कदाचित तुमचं पेपरमध्ये लक्षच लागलं नसतं. म्हणून मी तू हसतोयस, दात काढतोयस. नाही मॅडम. काय नाही बाई, हसतोयस तू. नाही, मला माहितीये ना, आज मला माझा खरा शत्रू मिळालाय तू. सॉरी मॅडम. गप्परात. आणि तुझ्याशी बोलण्यापेक्षा ना मी अभ्यास करते. हा, हे जास्त महत्वाचं आहे. परीक्षा आहे माझी. ओके मॅडम. फिजिक्सचा पेपर, किती अभ्यास केला तरी कमीच वाटत. हे काय, सानिका तर फिजिक्सचा अभ्यास करत होती, मग मिस वादळ केमिस्ट्रीचं पुस्तक काढून का बसलेत? म्हणजे यांनी चुकीच्या पेपरचा अभ्यास केला की काय? मॅडम, काय अभ्यास करताना मला डिस्टर्ब करू नकोस. नेटो H2O. मॅडम मी तू ना गप्प राहा. काय ना, मी सोडियम आहे आणि तू H2O आहेस, पाणी. जास्त माझ्या जवळ आलास ना तर इथे मोठा ब्लास्ट होईल. हा, केमिकल रिएक्शन होईल. गप्प राहायचं. कसं होणार आता मारुती राया? बाबा सांगा ना, का करताय तुम्ही असं? मला नाही करायचं लग्न. मग का? हे बघा, तुम्ही काही म्हणालात ना तरी सुद्धा मी तुमची सावली बनून आयुष्यभर ह्याच घरात राहणार. तुम्ही मला किती लांब ठेवलं तरी सुद्धा मी तुम्हाला सोडून कधीच कुठे जाणार नाही. काय हवंय तुम्हाला? काय हवंय? मी शहाण्यासारखं वागावं, अभ्यास करावा, तुमचं ऐकावं? हो ना, ऐकीन ना मी सगळं ऐकीन. पण प्लीज प्लीज माझं लग्न नका करू.
मॅडम मॅडम मनात जे काय आहे ते बोललं की मन हलकं होतं असं माझी आई नेहमी म्हणते. आई खूप नशीबवान आहेस तू शुभू. तुझ्या आयुष्यात तुझ्या मागे खंबीरपणे उभी राहणारी तुझी आई आहे. पण मला तर आईच. बाबा जवळ आहेत पण मनाने खूप लांब आहेत. तुला माहितीये शुभू, मी ना रोज रात्री झोपताना एकच स्वप्न बघते की बाबा माझ्याशी प्रेमाने बोलतील, मला मायेने जवळ घेतील आणि मग सकाळी उठले ना की ते स्वप्न सत्यात उतरवण्याचा मी प्रयत्न करत असते. पण शुभू शुभू माझं स्वप्न खरं होतच नाहीये. मी खूप प्रयत्न करते. हे बघ, एकदा का मी लग्न करून या घरातनं निघून गेले ना की मग माझं हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही.